हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण वटाणा बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। चला तर मग वटाणा बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूया। हे वटाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते। त्यात एक बटाटा कापून घातला आहे। सगळ्यात पहिलं कढईमध्ये तेल घालूया। तेल छान गरम झालेलं आहे। त्यात राई घालूया, जिरं घालूया, आलं लसूण पेस्ट घालूया। आलं लसूण पेस्ट तेलामध्ये थोडी परतून घेऊया। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया, कढीपत्ता घालूया। कांदा तेलामध्ये परतून घेऊया। कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो सुद्धा तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आता ह्यात हिंग घालूया, हळद घालूया, धणा पावडर घालूया, घरगुती मसाला घालूया। मसाला तेलामध्ये थोडा परतून घेऊया। खोबरं घालूया। खोबरं सुद्धा तेलामध्ये थोडं परतून घेऊया। सगळा मसाला छान परतून झालेला आहे। आता यामध्ये वटाणे आणि बटाटा घालूया। चवीनुसार मीठ घालूया, कोथिंबीर घालूया। सगळं छान मिक्स करून घेऊया। यामध्ये गरम पाणी घालूया। चमच्याने भाजी थोडी ढवळून घेऊया। आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वटाणा भाजी शिजवून घेऊया। आता आपण यावरचे झाकण काढून भाजी शिजली आहे का ते पाहूया। वटाणे छान शिजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाजीचा रंगही खूप छान आलेला आहे। वरून आणखीन थोडी कोथिंबीर घालूया। जितका छान रंग भाजीला आलेला आहे तितकीच चवीला ही भाजी अतिशय उत्कृष्ट झालेली आहे। भाजी इतकी टेस्टी होण्यामागे त्यात घातलेल्या पदार्थांपैकी एक म्हणजे घरगुती मसाला। त्यासाठी स्पेशली थँक्यू मावशी, तू बनवलेला मसाला खूपच छान झालाय, त्यामुळे ह्या भाजीला इतकी छान टेस्ट आले। ही भाजी चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही खूप छान लागते। तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। थँक्यू।